तर मराठा आंदोलक आज हजारोंच्या संख्येने या आझाद मैदान परिसरामध्ये पोहोचलेले। मात्र फक्त मराठा नव्हे तर धनगर समाजाने देखील या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतंय। धनगर समाजाच्या या सरपंचांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सिद्धेश ताकवले यांनी। मी आता आझाद मैदानावरती आहे। अवघ्या काही क्षणामध्ये मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आता उपोषण स्थळी आता दाखल होतील। मात्र या आंदोलनाचं एक वैशिष्ट्य असं आहे की ज्या ओबीसी समाजामधून आरक्षणाची मागणी केली जाते आहे, ओबीसी वर्गातून आम्हाला आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आता अडून बसलेले आहेत। मात्र ओबीसी धनगर समाजामधले काही सरपंच छत्रपती संभाजीनगर तालुक्यातून आलेले, जिल्ह्यातून आलेले आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। मला सांगा, जरांगे पाटील आज उपोषणाची हाक देत आहेत। एकच दिवस उपोषणाची परवानगी मिळालेली आहे, तुम्ही धनगर समाजातून बिलॉंग करता, काय सांग? सर, मी प्रथमतः या सरकारचा निषेध व्यक्त करतो ज्यांनी ही परवानगी एका दिवसाची दिली आहे। हा लढा जो आहे गरजवंत मराठ्यांच्या सर्वसामान्यांच्या मुलांसाठी आहे। मी आज 8,000 लोकसंख्येचा सरपंच ओबीसी, तुम्हाला लोकांनी भरघोसून असं मतदान केलंय, त्यांनी कोणताही भेदभाव केला नाही। पण जी मराठ्याच्या लोकांची 1 एकर शेती असते आणि त्या मुलाच्या शिक्षणाची त्यांची धडपड असते, त्यांच्यासाठी आरक्षण हवं आहे। त्यांना शैक्षणिक जो खर्च लागतो ते खर्च भागवण्यासाठी त्यांना आरक्षण हवं आहे। त्यांना आरक्षण हे 2-4 दिवस सरकारने परवानगी द्यायला हवी। ओबीसी समाजातून आरक्षण देण्यासाठी ओबीसी नेत्यांचाच विरोध केला जातोय। असं वाटतं जर मराठ्यांना आरक्षण दिलं ओबीसी वर्गातून तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागेल असं सांगितलं जातंय। हे तसं काही नाही, निवळ फसवणुकीचा हे ओबीसी लोकांना स्वतःच्या टीआरपी वाढवण्यासाठी फक्त प्रचार करतात। ते कुठेतरी मराठा नेत्यांना जरांगे पाटलाला टार्गेट करून आपण स्वतः मोठं होण्याचा त्यांचा कायस असतो। तर त्यांना खरंच धनगर समाजाचे त्यांना काहीतरी त्यांना देणं घेणं असतं। त्यांना एसटीची मागणी लागली असती, त्यांना ओबीसीचं आरक्षण नको आहे आम्हाला। मुळातच धनगर समाज हा एसटी संविधानात आहे, तर त्यांनी एसटीची मागणी करावं। ओबीसीचे नेते होण्याची त्यांना काही गरज नाहीये। ज्या पद्धतीने आता लक्ष्मण हाकेंची जर काही वक्तव्य बघितली असतील आपण, तर लक्ष्मण हाकेंनी आज जरांगेंचा उल्लेख वेडा असं केलेला आहे। वेड्याच्या नादी लागणं म्हणजे वेडेपणाचं लक्षण आहे असं हाके म्हणतात। मुळातच आम्ही जो धनगर समाजात गोपीचंद पडळकर साहेबाला म्हणतो, हाके हा नुसता त्याची काही लायकी नसताना तो नुसता त्याच्या लोकप्रियतेसाठी धडपडत असतो। हाकेंनी ओबीसी समाज सुद्धा आता या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। मात्र याच पार्श्वभूमीवरती आता जरी एका दिवसाची परवानगी जरी सरकारने दिलेली असली तरी सुद्धा आता सरकारकडून काय पावलं उचलली जातात आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटलांची नेमकी काय भूमिका असते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सिद्धांत उबाळेसह सिद्धेश ताकवले, जय महाराष्ट्र, आझाद मैदान। तर ही दृश्य आपण पाहतोय, मनोज जरांगे पाटील यांचा ताफा आता आझाद मैदानात दाखल झालेला आहे। खरं